महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेप्रमाणेच आपल्या अकलूजमध्ये त्या जोडीची त्या बरोबरीची एक कुस्ती स्पर्धा भरते, ती म्हणजे त्रिमूर्ती स्पर्धा. या स्पर्धेमध्ये या आखाड्याने, शिवतीर्थ आखाड्याने अनेक नामवंत मल्ल घडवले, अनेक हिंद केसरी घडवले, अनेक महाराष्ट्र केसरी घडवले. त्याचप्रमाणे ग्रामीण मुलांना लाल मातीचे प्रशिक्षणाचे धडे मिळावेत यासाठी सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटील यांनी गेल्या 47 वर्षापासून या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले. सहकार मूर्तीचा तोच वारसा त्यांची चौथी पिढी म्हणजे सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील हे पुढे चालवित आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. या कुस्ती स्पर्धेचे वैशिष्ट्य आणि उद्देश हा आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. आज आपला 47वं वर्ष आहे. 47 वर्ष झाले आपले स्पर्धा दरवर्षीच्या प्रमाणे होत राहतात. चांगल्या प्रकारे 3 दिवसाच्या स्पर्धा आहेत आणि सकाळचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र राहणार आहे. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये किती स्पर्धकांनी भाग घेतला? मागच्या स्पर्धेमधलं मी सांगितलं तर 750 स्पर्धक होते ओपन आणि वजन गटात. तर यावेळेस पण त्याच्यापेक्षा जास्तीची आपली अपेक्षा आहे की तेवढ्या स्पर्धकांनी भाग येईल. सहकार मर्चींनी या स्पर्धा चालू केला, त्याचा उद्देश काय असावा? सगळ्या क्षेत्रात आज मोहिते पाटील परिवारात जर तुम्ही बघितलं तर सगळ्या क्षेत्रात आपले जेवढेही पोरं असतील, जे छोट्यापणीपासून विद्यार्थी असतील, त्यांना सर्वांना कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात एक वाव भेटावा, एक त्यांना काय तर संधी भेटावी पुढं जायची. शिक्षण, क्रीडा, सगळ्या गोष्टी. तर तीच गोष्ट लक्षात ठेवून या कुस्त्यांचं स्पर्धेचं आपण त्यावेळेस सुरुवात केलेली आणि गेले 2 वर्ष झालं मला संधी भेटली आहे या स्पर्धा प्रमुख होऊन बघण्याचं आणि सगळ्यांचं मार्गदर्शनाने बघण्याचं. आपल्या तरुण नजरेतून किंवा युवक नजरेतून आणखी या स्पर्धेला कसं रूप म्हणजे प्रगती कशी होईल असं काय सांगता येईल? प्रगती म्हणजे जसं चाललं आहे, जसं की सारखं नवीनच काय तर करावं असं नाही. कारण की जसं चाललं आहे तसं खूप चांगलं चाललेलं आहे. स्पर्धक बाहेर येतात, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, सगळ्या स्टेटमधून चांगले स्पर्धक आपल्यापर्यंत पोचतात आहेत. तर त्यांच्याशी फक्त कनेक्ट कसा बनवून ठेवता येईल आणि आपल्या महाराष्ट्रामधले किंवा आपल्या गावात जेवढेही आपले विद्यार्थी असतील किंवा ज्यांना या कुस्तीत पुढं जायचं आहे त्यांना आपण कसं अजून प्रशिक्षण देऊन, जसं तालमी ऑलरेडी आपल्या इथं तालमी आहेतच, पण त्याच्यातसुद्धा त्यांना अजून कसं पुढं नेता येईल त्याच्यावरती जास्त जोर देण्यात येईल की ज्याने आपल्याला अजून पुढं जाऊन चांगले खेळाडू आपल्याला आपल्या शहरात येत आहेत. समाजकारणात किंवा कशात बोलला तर क्रीडा पण येतं, सगळ्याच गोष्टी येतात ज्याच्याने आपल्या गावातले किंवा सगळ्या आपल्या आजूबाजूची जनता पुढं जावी काय ना कशाना गोष्टीत. हेच समाजकारण आहे आणि हेच घराने शिकवलं आहे. त्यामुळे मला आनंदाने आज माझं सौभाग्य आहे की मी 2-3 वर्ष झालं आज ह्याच्यात भाग घेऊन बघू शकतो. जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळच्या वतीने दरवर्षीप्रमाणे त्रिमूर्ती केसरी स्पर्धा यावेळेस 47वा वर्ष आहे आणि दर सालप्रमाणे यावेळेस ही आपल्या स्पर्धा 3 दिवस 12, 13 आणि 14 या 3 दिवशी पार पडला जाणार आहे. 12, 13 आणि 14ला 12 तारखेला सकाळी 7 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत वजन घेतल्या जाईल आणि पहिला सत्र आपले लॉट्स पडून 4 वाजता तरी सुरुवात केल्या जाईल. दुसऱ्या दिवशी 13 तारखेला सकाळी एक सत्र राहणार आहे आणि दुपारचं एक सत्र राहणार आहे. तिसऱ्या दिवशी पण तसंच राहणार आहे, सकाळचं सत्र राहणार आहे आणि दुपारचं सत्र राहणार आहे. आणि जी फायनल जी महत्त्वाची मॅच असणार आहे त्रिमूर्ती केसरीची ती संध्याकाळी 6 वाजता सुरुवात केल्या जाईल. पहिलं त्रिमूर्ती केसरीचं पहिलं बक्षीस राहणार आहे 2 लाख रुपये, दुसरं बक्षीस राहणार आहे 1,50,000 रुपये, तिसरं 1 लाख आणि चौथं 50,000 रुपये असे 4 बक्षीस राहणार आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे आदरणीय जयसिंह शंकरराव मोहिते पाटील साहेब, आदरणीय मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील साहेब आणि ईश्वरराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कुस्त्या पार पडल्या जातील. सयाजीराजे मोहिते पाटील यांनी सांगितले की सहकार मर्चींनी ज्या उद्देशाने या स्पर्धा चालू केल्या
तो उद्देश आम्ही इथून पुढेही चालू ठेवणार आहोत. या स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण मुलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाची जी कुस्ती स्पर्धा असते त्या स्पर्धेचे ज्ञान या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण मुलांना मिळावे. त्याचप्रमाणे भविष्यातील या स्पर्धा किंवा या स्पर्धेला व्यापक स्वरूप कसे प्राप्त करून देता येईल याकडे ते जातीनं लक्ष घालणार आहेत.